नमस्कार, प्रेमाच्या रसोई चॅनलवर तुमचं स्वागत आहे। मी आज तुम्हाला ढोकळा बनवून दाखवणार आहे। तर मी ना त्यासाठी तुम्हाला लागणारं साहित्य सांगते। बघा ना, थोडासा हिंग घेतलाय। हे आपलं सायट्रिक ॲसिड आहे अर्धा चमचा, ते आंबट असतं म्हणून कमी घ्यायचं। 2-3 चमचे साखर, 3 चमचे साखर, चवीपुरतं मीठ आणि अर्धा चमचा सोडा। 2 वाटीचा करायचा, 1 वाटी पाणी आणि 3 चमचे त्याला तेल टाकू। तर आपण आता त्या वाटीने बेसन घेतलंय, 2 वाट्या बेसन घेतलंय ना, त्यासाठी आपण 3 वाट्या साखर टाकू। पोहे खायचे चमचा 1, 2 आणि 3। त्यानंतर आपण सायट्रिक ॲसिड अर्धा चमचा टाकू आणि पाव चमचा हिंग। परत त्याच्यात आपण 2 चमचे तेल घालू, 3 चमचे तेल घ्यायचं आणि या वाटीने पाणी घेतलंय ना आपण खालवायला, त्याचं थोडंसं पाणी ओतून आपण त्याची चांगली पेस्ट करून घेऊ। हे आधी चांगलं विरघळून घ्यायचं। हे बघा, आता ह्याचं पाणी करून घेतलंय। आता आपण ह्या पाण्यामध्ये पिठामध्ये ओतू आणि त्यामध्ये आपण चवीपुरतं मीठ टाकू, अर्धा चमचा मीठ टाकू। आता आपण चांगलं फेटून घेऊ, थोडं थोडं पाणी घ्यायचं, असं चांगलं फेटायचं। गुठळ्या नाही झाल्या पाहिजे त्याच्या। बघा, असं झालं पाहिजे। आता आपण याला आपलं चांगलं पीठ करून झालंय। आता आपण 2 चमचे त्यामध्ये रवा टाकू आणि रवा टाकला का परत चांगलं फेटायचं। हे बघा, असं झालं पाहिजे चांगलं, लई घट्टही नाही लई पातळही नाही। आता आपण याला ना 10 मिनिटं भिजत ठेवू। ना आपण फोडणी करून घेऊ। त्यासाठी मी 2 चमचे साखर घेतली, 1 वाटी, त्याच वाटीने 1 वाटी पाणी घेतली, अर्धा चमचा मोहरी घेतली, 4-5 मिरच्या, थोडासा कढीपत्ता आणि वरून टाकायला कोथिंबीर। आपण आता हे तेल आहे, तर तेल टाकू फोडणीसाठी। 2 चमचे तेल टाकलं। बघा, आता मोहरी टाकू आपण। मोहरी अशी चांगली तडतडून घ्यायची। आता मोहरी चांगली उडते। आता आपण मिरच्या टाकू आणि कढीपत्ता टाकू। नंतर आपण थोडासा हिंग टाकू आणि आपण 1 वाटी पाणी घातलेलं आहे ना, ते नंतर आपण 2 चमचे साखर टाकू आणि हे बारीक गॅसवर चांगली उकळी येऊन शिजून देऊ। बघा, आपण असं पाणी उकळायला ठेवलंय। आता पाण्याला उकळी आली। आता आपण पटपट हे सोडा टाकून
ताटाला असं तेल लावून अगोदरच मी ठेवलेलं आहे. आता पाण्याला पण उकळी आली. आता आपण ह्याच्यात सोडा टाकू. हे बघा, असा पाऊण चमचा सोडा टाकायचा आणि थोडंसं पाणी ओतायचं. ते थोडंसं असं पाणी हे करायचं आणि फेटून घ्यायचं, चांगलं फेटून घ्यायचं. आपला चांगला सोडा आता मिक्स झाला आहे. आपण आता ताटामध्ये ओतून घेऊ. हे बघा, असे चांगले बबल्स आले. आता आपण या उकळत्या पाण्यावर ठेवू ठेवायचं आणि आपण 20 मिनिटं याला मध्यम गॅसवर शिजून देऊ. थोडंसं तापलं ना तर मध्यम गॅसवर शिजून देऊ चांगलं. 20 मिनिटं बस होतं. हे बघा, आता 20 मिनिटं झालेत. आपण उघडून बघू ढोकळा शिजला. हे बघा, छान ढोकळा शिजलाय. कडा पण आपण गॅस बंद करू आणि काढून घेऊ. आपला ढोकळा हे झालाय. आता आपण ना काढून घेऊ असा. हे बघा, असा आपला ढोकळा झालाय. आता आपण कापून घेऊ. हे बघा, अशी छान जाळी पडली. हे बघा, आतून पण असा छान झाला. हे बघा, आता आपण त्यामध्ये पाणी सोडू. हे त्याच्यात थोडीशी असं खोबरं टाकू. थोडीशी कोथिंबीर टाकायची वरून. असा आपला ढोकळा तयार झालाय. अशा प्रकारे आपला बेसन ढोकळा तयार झालाय. तुम्हाला जर आवडला असला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय.